सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे। जो भाग्यवान असेल तोच हा अनुभव ऐकणार आहे, कारण स्वामींच्या लीलांचं वर्णन ऐकायला देखील भाग्य लागतं। स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील या दादांसारखेच असे काही अनुभव आले असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲपची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही तुम्हा आलेला मला अनुभव शेअर करू शकता। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वामींनी मला दिलेले अनुभव सांगणार आहे। तसे तर स्वामींचे आत्तापर्यंत मला असंख्य अनुभव आले आहे। मी आज जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे आहे। स्वामींनी माझं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं आहे। जेव्हापासून स्वामी आयुष्यात आले तेव्हापासून एक जीवनाला वेगळीच दिशा मिळाली आहे। माझा हा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे की जो कोणी या संकटामध्ये असतील, ताई बहिणी माझे भाऊ, त्यांना एक नवी दिशा, एक आशा मिळावी, त्यासाठी मी माझा अनुभव आज येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव अशोक चव्हाण असे आहे। मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे। स्वामी भक्तांनो, मी 2088 सालापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। या 88 सालात स्वामींचे माझ्या जीवनामध्ये कसे आगमन झाले ते सांगायला मला फार आनंद होईल। स्वामी भक्तांनो, मी एक सरकारी नोकरीला आहे आणि मला काय झालं होतं की माझी पत्नी, माझे 2 मुलं आणि 1 मुलगी असा माझा छोटासा परिवार होता। आम्ही सर्वजण येथे पुणे येथे राहत होतो आणि आम्हाला क्वार्टर्स, जे गव्हर्नमेंटचे क्वार्टर असतात राहण्यासाठी, ते क्वार्टर्स होते आणि तिथे काय झालं की खूप सारे वेगवेगळे प्रकारचे लोक राहत होते। त्यामुळे त्यांच्या संगतीमध्ये मी थोडासा वाया गेलो। मी ड्रिंक करू लागलो। मला काय करत होतो मला कळत नव्हतं। मला ड्रिंकचं पूर्णपणे खूप व्यसन लागलं। मी खूप ड्रिंक करू लागलो। एक दिवस काय झालं की मी अशी ड्रिंक केली आणि त्यानंतर आमचे जे काही मित्र आहे आमचे, त्या मित्रांमध्ये खूप भांडणं झाले, आमचे मारामारी झाल्या आणि मला प्रचंड मार लागला। मला उठताही येत नव्हतं, इतकं माझी परिस्थितीही खराब झाली। माझी बायको खूप मला रागवली आणि ती देखील सतत आजारी असायची। तिलाही खूप सारं टेन्शन असायचं। ती मला खूप सांगायची की तुम्ही असं वागू नका, आपले 2 मुलं आहे, तुम्ही जर गेले तर आमचं कसं होणार, आमच्याकडे बघायला कोणीच नाही, तुम्ही असं करू नका। आणि त्यानंतर त्या रात्री जेव्हा असं घडलं त्यावेळेस मी ठरवलं की खरंच आपल्या या कृतीमुळे आपला नोकरी जाऊ शकते, आपले मुळे रस्त्यावरती येऊ शकतात। मी खूप विचार केला आणि मग मी ती रूम सोडण्याचं ठरवलं। मी म्हटलं की आपण इथे आता राहायचं नाही। मग आम्ही दुसरीकडे राहण्यासाठी गेलो, रूम शिफ्ट केली, कारण ज्यांच्यासोबत मारामारी झाल्या त्यांच्याही मनामध्ये आणखी काही सूट घ्यायचं आलं असेल तर पुन्हा काही वाद होतील, म्हणून मी तेथून रूम चेंज केली आणि दुसरीकडे राहण्यासाठी गेलो। जिथे मी राहत होतो तिथे महाराजांचा मठ होता। सकाळ संध्याकाळ महाराजांची तिथे आरती माझ्या कानावरती पडायची, ऐकू यायची आणि माझी पत्नी त्या मठामध्ये जाऊ लागली। माझ्या पत्नीला किडनीचा हा त्रास होता, तिला युरिन पास होत नसायचं, तिला खूप त्रास व्हायचा। आम्ही खूप हॉस्पिटल केले, पण डॉक्टर सांगायचे की त्यांची किडनी काम करत नाही, त्यामुळे त्यांना हा त्रास होत आहे। आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, माझी पत्नी मठामध्ये जाऊ लागली आणि तिने स्वामींची सेवा सुरू केली। म्हणतात ना, घरातील पुरुषांनी सेवा केली नाही तरी चालेल, पण जर एक स्त्री घरामध्ये सेवा करत असेल तर ती अख्खं घर स्वामीमय करून टाकते। तसंच माझ्या पत्नीने देखील केलं। हळूहळू तिला स्वामींचं खूप वेड लागलं। घरामध्ये ती स्वामींची खूप सेवा करू लागली। वेगवेगळे घरामध्ये पारायण चालू होते। त्यावेळेस माझं ड्रिंक घेणं थोडंफार प्रमाणात चालूच होतं, कारण मी पूर्णपणे बंद केलेच नव्हते, कारण एक नशा जडलेला होता
माझे पाय आपोआप तिकडे ओढले जायचे आणि मी ती ड्रिंक करतच असायचो. संध्याकाळी ड्रिंकशिवाय मला जमत नसायचं. पण माझी पत्नी माझ्यासाठी खरंच खूप आकंताने महाराजांकडे प्रार्थना करून सेवा करायची. आणि महाराजांच्या कृपेने काय झालं की माझ्या पत्नीला एक दिवस असाच खूप त्रास झाला. आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि तिथे डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं. तर डॉक्टर म्हटले की तुम्हाला आता किडनी ट्रान्सफर करावी लागेल असं म्हटले. पण आमच्याकडे एवढे पैसे वगैरे काहीच नव्हतं. तर डॉक्टर म्हटले तुम्ही एका किडनीवरतीही राहू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही, पण केलं तर चांगलं राहील. पण आम्ही म्हटलं ठीक आहे. तर मग सर्व काही ती म्हटले नाही, माझे स्वामी जे करतील ते होईल. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींवरती माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होईल. ती रोज मला तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ तीही घेत होती आणि मलाही देत होती. असं करताना त्यानंतर तिला पूर्णपणे फरक पडला. तिचा जो काही त्रास होता तो कमी झाला, कारण तिने गुरुचरित्राचे पारायण केले होते. त्यासाठी तो त्रास कमी होण्यासाठी, आणि तिला एकदम ती नॉर्मल माणसासारखी झाली. हा चमत्कार बघून मलाही आश्चर्य वाटलं की खरंच नाही, माझ्या मनामध्ये कुठेतरी स्वामींनी घर केलं होतं. नकळतपणे मुखातून श्री स्वामी समर्थ हा मंत्र निघून जायचा. माझी इच्छा नसायची तरी मी कधीतरी मला आठवलं तर माझ्या मुखातून निघून जायचं आणि मी म्हणत असायचो. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, असेच हळूहळू दिवस गेले आणि जिथे मठ होता तिथे माझ्या पत्नीने आमची नैवेद्य आरती घेतली होती आणि ती म्हटली की तिथे जोडीच लागते, जोडीशिवाय आरती होत नाही, काही करून आपल्याला तिथे जायचंच आहे. आता मला तर काहीच माहीत नव्हतं. मला खूप भीती वाटायला लागली की काय करायचं. मी तिला नाहीच म्हणत होतो, पण तिने जबरदस्तीने मला तिथे घेऊन गेले. आरतीची वेळ झाली, ते धूपदीप दाखवलं. अक्षरशः माझे हातपाय हे खूप तरतर कापत होते. मला काय करत होतो मलाच कळत नव्हतं. खूप घाम फुटलेला होता. मला तिथे उभं राहण्याची शक्तीच नव्हती, कारण मी महाराजांचे जेव्हा डोळ्यात बघायचो ना तर मला खूप महाराज रागवल्यासारखे दिसायचे आणि ते मला काहीतरी शिक्षा करणार असं मला वाटायचं. मग माझे थरथर कापत हात थरथर कापत्यामध्येच आरती वगैरे झाली. एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच शक्ती तिथे निर्माण होती आणि ती मला ते बघितल्यानंतर मलाही हे झालं. आणि त्या दिवसापासून खरं सांगतो, त्या दिवसापासून मी ड्रिंक घेतलीच नाही. ड्रिंक घेतलं की मला खूप त्रास व्हायला लागला. जेव्हापासून मी स्वामींची मठात जाऊन आरती स्वामींची केली तेव्हापासून, आणि मग त्यानंतर मी ड्रिंक घेतली नाही. जेव्हापासून त्रास व्हायला लागला आणि हळूहळू आयुष्यामध्ये खूप बदल होत गेले आणि मग महाराजांचं नामस्मरण सेवा सुरू झाली. जिथे मला वाटायचं की संकट आलं, मला आपोआप महाराजांचं नाम माझ्या मुखात यायचं, महाराजांच्या पाया पडून घराबाहेर पडायचं, एक माळ जप करायचं, अशी सेवा माझी सुरू झाली. मला सेवेत आणण्याचं फक्त क्रेडिट मी माझ्या पत्नीला देतो, कारण तिनेच मला या सेवेमध्ये आणलं. तिने जर स्वामींची सेवा केली नसती, आम्हाला हे केलं नसतं, तर आज माझ्या घरात स्वामींचं अधिष्ठान नसतं, स्वामींची सेवा घरामध्ये झाली नसती. मी जो काही पूर्णपणे नास्तिक होतो, कारण आमच्या घरामध्ये मांसाहार आणि व्यसन हे कंटिन्यू होतं, ते पूर्णपणे आज बंद झालेलं आहे. ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव. अशा प्रकारे मी सुरुवातीला स्वामींच्या सेवेमध्ये आलो. आता इथून पुढचे जे माझे अनुभव आहे ते खरंच प्रत्येकाला काहीतरी शिकून जाणारे आहे. स्वामी भक्तांनो, की काय झालं की मी जिथे काम करत होतो ऑफिसमध्ये माझी स्वामींची सेवा सुरूच झाली. पण काय असायचं की मला दिवसभर ड्युटी असायची, कधी कधी नाईट शिफ्ट देखील करावी लागायची, डबल ड्युटी करावी लागायची. त्यामुळे माझी खूप हॅरेसमेंट व्हायची आणि मी खूप थकून जायचो. त्यामुळे माझी सेवा होत नसायची. तर आपली सेवा होत नाही म्हणून काय करावं, काहीतरी उपाय करावा असं मनामध्ये कंटिन्यू यायचं. महाराजच माझ्या मनामध्ये ते घालत होते की तू सेवा कर असं म्हणून सांगत होते. तर मग मी काय ठरवलं की मग एक छोटासा फोटो घेतला आणि तिथे ऑफिसमध्ये मी जिथे काम करत होतो तिथे फोटो घेऊन ठेवला आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा तिथे बसून मी नामस्मरणाची सेवा करू लागलो. एक अगरबत्ती लावायची आणि नामस्मरण तिथे चालू करायचं. असं माझं दिनक्रम चालू झाला. आणि मग मी जेव्हा नाईट शिफ्ट असायची तेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती उठून तिथे सेवा करू लागलो. अशा माझ्या सेवा तिथे सुरू झाल्या. पण म्हणतात ना की जे कोणी वाईट लोक असतात त्यांना ते असं चांगलं देखवत नाही, तर ते लोक आपल्यावरती काही ना काही आपल्यावरती दूषण लावतात. असंच काही झालं माझ्या बाबतीमध्ये की जे काही माझे सहकारी होते ज्यांना ते आवडत नव्हतं, जे दुसऱ्या धर्माचं करायचे, त्यांनी काय केलं की सर्वांना सांगितलं की हा वेगळंच इथे काही करतो, हा ड्युटीला येत नाही तर इथे महाराजांचं सेवा करायला येतो, देवाचं करतो, ड्युटी व्यवस्थित करत नाही, अशी कंप्लेंट माझी तिथे करण्यात आली. जेव्हा मला कळालं की माझी कंप्लेंट झाली आहे, कारण मी माझ्या कामामध्ये थोडी देखील
कसरत ठेवत नव्हतो. मी माझं काम पटपट आवरून घ्यायचो. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये सेवा करत असायचो. कारण महाराजांना देखील काम हे प्रिय आहे. महाराज असं कधीच म्हणले नाही की तुम्ही काम सोडून माझ्याजवळ बसा. तुमच्या कामामध्ये राम बघा, मला तिथे माझं कामामध्ये नामस्मरण करा, तरी मी तुमचे सर्व काही समस्या दूर करेल, असे स्वामी म्हणत होते. मला ते माहीत होतं आणि मग मी तसंच करत होतो. आणि माझी कंप्लीट केल्यामुळे मला खूप वाईट वाटलं. मी स्वामींपुढे खूप रडलो की स्वामी, काय चुकलं माझं? मी तर काही केलं नाही, असं मी स्वामींना म्हटलो. त्यानंतर काय झालं की ज्याने माझी कंप्लीट केली त्याला दुसऱ्या दिवशी काय झालं की त्याला ड्युटीवर येत असताना त्याचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. आणि तो ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याला खूप मार लागला आणि त्याचा पाय देखील फ्रॅक्चर झाला. आणि त्याला असं वाटलं की मी याची कंप्लीट केली आणि त्या महाराजांनीच मला शिक्षा दिली असं वाटलं. आणि मलाही कुठेतरी वाटलं की खरंच स्वामी, तुमच्याकडे देर आहे पण अंधेर नाही, कारण तुम्हीच हे केलेलं आहे. मला माहीत आहे, कारण स्वामींच्या भक्ताला जो कोणी त्रास देतो, त्यांच्या सेवेपासून जो कोणी लांब करण्याचा प्रयत्न करतो, त्याला महाराज कधीच सोडत नाही. महाराज त्याला लगेच शिक्षा देतात. कारण स्वामींनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे, जे दुष्कर्म करणारे लोक आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी महाराजांनी अवतार घेतलेला आहे, असं त्यांच्या चरित्रामध्ये स्वामींनी सांगितलं आहे. हे मी वाचलेलं होतं. त्यावेळेस मला क्लिक झालं. मी काहीच कोणाला काही बोललो नाही. माझी सेवा मी सुरूच ठेवली, सेवा मात्र बंद केली नाही. हळूहळू स्वामींची खूप सेवा माझ्याकडून होऊ लागली. आता मला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. त्यामध्ये माझा जो मुलगा होता, तो मुलगा शिक्षण कंप्लीट झालं, मुलीचेही BCom झाले. पण काय झालं की माझा जो मोठा मुलगा होता त्याला नोकरी मिळत नव्हती. तो खूप अभ्यास करत होता, खूप प्रयत्न करायचा, खूप पेपरही द्यायचा, सर्व काही व्यवस्थित होतं. पण त्याचा रिझल्ट लागला की त्याचा नंबर 2-3 मार्कावरून जायचा. तर मी त्याला म्हणायचो की स्वामींवरती विश्वास ठेव, सर्व काही व्यवस्थित स्वामी करतील, योग्य वेळ आल्यानंतर होईल. पण तो खूप खचला होता की आता केव्हा मी प्रयत्न करू, मला नाही होत एवढे प्रयत्न, आता मी थकलो आहे, असं तो म्हटला. तर त्याला म्हटलं नाही. मग त्याने काय केलं की एका ठिकाणी गव्हर्नमेंटचे पेपर दिले, पण रिझल्ट काही लागलेला नव्हता. आणि त्यांच्यामध्ये 30 मुलं घ्यायचे होते आणि याचा नंबर हा 32वा होता. आता नंबर लागेल की नाही हा खूप मोठा प्रश्न होता. तर आम्ही त्याच दरम्यान काय झालं की अक्कलकोटला गेलेलो होतो. अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटचे दर्शन वगैरे झाले. तर तिथे काय झालं की एक श्वान आहे ना आमच्या मागे मागे येत होता आणि तो माझ्या अंगावरती सारखा उड्या मारत होता. मी म्हटलं की काय माहीत स्वामी कुणाच्या रूपात येतात काय. मग माझ्याकडे जे पेढे वगैरे होते त्याला मी ते खाण्यासाठी दिले आणि खाल्ल्यानंतर तो तिथून निघून गेला. तो कुठे जातो, काय करतो, मी खूप बघण्याचा प्रयत्न केला, पण थोड्या वेळामध्येच तो दिसेनासे झाला, कुठे गेला. त्यावेळेस कळालं की महाराजांनी दर्शन दिलं आहे आणि आपला पेढा खाल्ला. त्याला म्हटलं सर्व काही व्यवस्थित होईल आणि तसंच झालं. घरी आल्यानंतर जो काही रिझल्ट बघितला, तर जे काही मुलं होते ते त्यांचे पुढचे जे मुलं होते ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते कॅन्सल झाले. त्यांचे डॉक्युमेंट हे ओरिजिनल नसल्यामुळे कॅन्सल झाले 3 मुलं. आणि माझ्या मुलाचा नंबर लागला, माझ्या मुलाला जॉब लागला. हा देखील खूप मोठा आमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार घडवला, स्वामींचा अनुभव आला. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझ्या मुलासाठी स्थळ येऊ लागलं. स्थळ येत होतं, पण माझी मुलगी ही म्हणजे लग्नाला आली होती. त्यावेळी घरचे सर्व म्हणायचे, शेजारी पाजारी नातेवाईकही, मुलीचं लग्न अगोदर करा. पण मुलासाठी छान स्थळ आलं होतं, तर मुलाचं लग्न केलं. सर्वजण खूप मला नावं ठेवू लागले की यांनी म्हणजे काय तू मुलाचं लग्न केलं आणि मुलीचं लग्न तसंच ठेवलं, मुलीला अगोदर मुलीचं उरकून घ्यायचं, ते डोक्यावरचं ओझं असतं. पण मी म्हटलं माझे स्वामी जसे करतील तसं होईल. माझ्या आयुष्यात मी काहीच करत नाही, कारण माझं दिनक्रम हे माझे स्वामी चालवतात. मी फक्त माझं एवढंच काम आहे, कर्म आहे, त्यांची सेवा करणं. बाकी जे काही आयुष्यात घडणार आहे ते महाराजच चांगलं वाईट करणार आहे, असं मी त्यावेळेस बोलायचं. लोक मला हसायचे, माझी निंदा करायचे, स्तुती करायचे, पण मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. मी फक्त माझ्या सेवेवरती भर दिला, महाराजांच्या सेवेवरतीच लक्ष केंद्रित केलं. काय झालं की असंच एक दिवस आम्हाला गिरनारला जायचं होतं. तर माझी मुलगी म्हणली की मला देखील गिरनारला यायचं आहे, खूप दिवसाची इच्छा आहे माझीही गिरनारला जायची. तर मग माझी मुलगी आणि आम्ही दोघंही गिरनारला गेलो. माझ्या मुलीने मला खूप म्हणजे छान सांभाळलं. आम्ही दोघंही तिथे गेलो, दर्शन वगैरे झालं.
खूप छान प्रसन्न वाटत होतं. आमच्या मुखामध्ये दत्त महाराजांचा मंत्र, स्वामींचा मंत्र कंटिन्यू चालू होता. तेथील जो प्रसाद आहे तो प्रसाद घेतला. तेथील विभूती होती ती विभूती आम्ही घरी घेऊन आलो आणि त्यानंतर काय आश्चर्य, तेथून आल्यानंतर 1 महिन्यामध्ये माझ्या मुलीला इतकं छान स्थळ आलं की मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती की एवढं मोठं स्थळ येईल. मला भीती वाटायची की एवढे मोठे लोक आहे, आपल्याला पेलवण का, आपल्याकडून होईल का, हे खूप हुंडा मागतील, लग्नही यांना मोठं लागेल, आपल्याकडून होणार नाही. सर्व काही स्वामींवरती सोपून दिलं. स्वामी, तिच्यासाठी जर चांगलं असेल तर तुम्ही ते करा, नसेल चांगलं तर करू नका, असं मी स्वामींना म्हटलं. आणि काय आश्चर्य, त्यांनी आमच्याकडून 1 रुपया हुंडा घेतला नाही आणि लग्न देखील साध्या पद्धतीमध्येच झालं. जेवढे मी लग्नासाठी सेविंग केलेली होती त्या सेविंगमध्येच मुलीचं लग्न स्वामींनी करून दिलं. हा देखील खूप मोठा स्वामींनी आम्हाला अनुभव दिला की सर्व काही व्यवस्थित झालं. आता जो काही छोटा मुलगा आहे त्याचं शाळेमध्ये त्यांनी व्यवस्थित त्याची शाळा झाली नाही, कारण त्याचं डोकं चालत नव्हतं. त्यामुळे त्याला आम्ही आता एक व्यवसाय टाकून दिलेला आहे आणि तिथे मी रोज तारक मंत्र म्हणतो, तारक मंत्र तीर्थ टाकतो. जी काही विभूती आहे सेवेची नामस्मरण केलेली ती विभूती ते टाकतो आणि स्वामींच्या कृपेने तो धंदा त्याचा खूप छान चालतो, खूप छान तोही कमवतो. आज मी रिटायर झालेलो आहे आणि पूर्णपणे स्वामींच्या सेवेमध्ये लीन आहे. स्वामींची सेवा मी करतो, माझी पत्नीही करते. आज एवढे दिवस झाले माझी पत्नी त्या एका किडनीवरती एकदम ठणठणीत व्यवस्थित आहे. आमचं पूर्ण घर स्वामीमय आहे. ज्यांना कुणाला असे काही त्रास होत असतील, ज्यांच्या आयुष्यात असे संकट असतील, त्यांनी धीर सोडू नका, महाराजांची सेवा करत राहा. नक्की योग्य वेळ आल्यानंतर महाराज सर्व काही व्यवस्थित करतात. फक्त आपल्याला संयमाची खूप गरज आहे. विश्वास ठेवून सेवा केली तर चमत्कार नक्की आयुष्यात घडतो. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे अनुभव होते. असे खूप अनुभव आहे, पण हे जे मोठे अनुभव होते ते तुमच्यापर्यंत सांगावे असे वाटले, म्हणून हे अनुभव आज मी सांगत आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होते या दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.